ओम श्री मात्रे नमः. नवरात्र उत्सव 9 दिवस 9 देवी उपासना या सत्रात आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज जी आपण उपासना बघणार आहोत ती अतिशय ऊर्जादायी अशी उपासना आहे. आपल्या घरामध्ये जर कोणी उपवर मुली असतील, वैवाहिक सुखाची कमतरता असेल, प्रेमाचा अभाव असेल, तर अगदी जरूर त्यांनी ही उपासना करावी असं मी त्यांना सांगेल. आणखी या उपासनेचं जे नाव आहे किंवा जी उपासना ही प्रत्यक्ष सीतामाईंनी श्रीरामांना पती मिळावा म्हणून ही गौरीची देवी पार्वतीची केलेली स्तुती रामचरित्र मानसाच्या भागामध्ये बालकांडामध्ये आलेली आहे. तुलसीदास स्वामींनी अतिशय सुंदर ही चौपाईची रचना या ठिकाणी केलेली आहे आणि ही स्तुती मी तुम्हाला सांगणार आहे. याला गौरी स्तोत्र किंवा कात्यायनी देवीची उपासना. आता आजची 6वी माळ आहे. योगायोगाने देवीची जे 9 रूप असतात त्यातलं जे 6वं रूप आहे, षष्टम प्रकारची जी देवीची रूप आहे त्यातलं जे कात्यायनी जे रूप आहे, उत्तर भारतामध्ये सगळ्यांची जी कुलदेवता आहे, जशा आपल्याकडे महाराष्ट्रात 3.5 शक्तीपीठ आपल्या कुलदेवता म्हणून आपण जशा प्रत्येकाच्या आहेत, तशा उत्तर भारतामध्ये देवी कात्यायनी कुलस्वामिनी स्वरूपामध्ये बऱ्याच जणांच्या ठिकाणी आहेत. आता ही देवी कात्यायनीची उपासना आणि प्रत्यक्ष पार्वतीचं रूप असल्या कारणाने मग देवी कात्यायनीची उपासना कशी करायची किंवा मग हे गौरी स्तोत्र काय आहे, तर ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आता सविस्तर सगळी माहिती सांगणार आहे. तर सर्वात पहिले की हे या स्तोत्राची उत्पत्ती कशी झाली, हे स्तोत्र सीतामाईंनी कसं गायलं, का गायलं आणि मग कुठून याची उत्पत्ती झाली, कशी झाली, हे मी तुम्हाला सगळं सांगतो. त्यापूर्वी एक कथा याच्यामध्ये एक सांगितलेली आहे. ही सगळ्यांना कदाचित माहिती पण असेल, पण एक थोडस मी तुम्हाला या कथेबद्दल सांगतो, या स्तोत्राबद्दल. की जेव्हा रामायणामध्ये रामायणाच्या प्रसंगातला हा भाग आहे की जेव्हा सीतामाईचं स्वयंवर ठरलं होतं आणि स्वयंवरासाठी जेव्हा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे जनक राजाच्या महालामध्ये स्वयंवराच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी आले होते आणि मग त्या स्वयंवराच्या दिवशी सकाळच्या वेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे त्या जनक राजाच्या महालातील पुष्पवाटिकेमध्ये फिरत असताना तर तिकडून समोरून त्यांना सीता येताना दिसली किंवा सीतेची त्यांची नजर झाली आणि सीतेनी जेव्हा त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्या ठिकाणी सीतेनी मनोमन अशी धारणा केली की हेच स्वयंवरामध्ये मला पतिरूप मिळावे म्हणून, आणि ती कामना घेऊन त्या दिवशी स्वयंवराच्या दिवशी जेव्हा सीतामाईंना सगळ्यांना माहिती असेल की गौरी पूजन त्या दिवशी त्यांच्याकडे सीतामाईंनी गौरी पूजन केलं. त्या गौरी पूजन म्हणजे काय की त्या कात्यायनीची त्यांनी पूजा केली. त्यांच्याकडे कात्यायनी देवी ही जनक राजाची कुलस्वामिनी कात्यायनी, त्या कात्यायनीची त्यांनी पूजा केली. त्या पूजा करत असताना प्रत्यक्ष सीतामाईनी जी पार्वतीची स्तुती केली ती स्तुती म्हणजे हे गौरी स्तोत्र आहे. हे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे. हे गौरी स्तोत्र की श्रीराम मला पतिरूप मिळावे म्हणून मग त्यांनी जी कात्यायनीची जी स्तुती केली ती स्तुती ही गौरी स्तोत्र म्हणून नावारूपाला आलं. या स्तोत्राचा प्रभाव आणि मग तुम्हाला माहिती आहे की नंतर स्वयंवर झालं, प्रभू रामचंद्रांनी ते शिवधनुष्य तोडलं आणि मग श्रीरामांचा गांधर्व विवाह तिच्याशी सीतामाईशी विवाह झाला. दुसरी एक अशी एक कथा येते भागवतामध्येच आहे. भागवताच्या दशम स्कंधामध्ये 22व्या अध्यायातील ही कथा आहे की गोप म्हणजे जे श्रीकृष्ण जेव्हा गोपी त्यांच्या गोपी तुम्हाला माहिती असेल, गोप रासक्रीडा हे आपण सगळ्यांना माहिती आहे. मग जेव्हा गोपिकांनी रासक्रीडा केली त्या गोपिकांना सुद्धा मनोमन श्रीकृष्ण आपल्याला पती मिळावा किंवा श्रीकृष्णाच्या बरोबर आपल्याला संग मिळावा, त्यांच्या बरोबर ज्या एकरूप झालेल्या होत्या इतक्या प्रेमामध्ये श्रीकृष्णाला आपल्याला पतिरूप प्राप्त करण्यासाठी, म्हणून मग श्रीकृष्णाने रासक्रीडा जी केली प्रत्येकाबरोबर, प्रत्येक गोपिकेबरोबर एक श्रीकृष्णाचं रूप श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी निर्माण केलं होतं, हे आपल्याला कथा माहिती आहे. मग त्या गोपिकेंनी श्रीकृष्णाला प्राप्त करण्यासाठी किंवा श्रीकृष्णाला पतिरूप आपल्याला प्राप्त करण्यासाठी म्हणून कात्यायनीची देवीची उपासना केली होती. याच्यामध्ये सुद्धा भागवतामध्ये तो एक मंत्र येतो, कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपीसूत देवी पतिमे कुरुते नमहा. त्याच्यामध्ये बघा सुद्धा मंत्ररूप हा फक्त शब्द आलेला आहे. या जर मंत्राचा आपण घरी सगळ्यांनी जर पाठ केला, विशेषतः ज्या
विवाहित स्त्रिया असतील किंवा उपवर ज्या मुली असेल, त्या उपवर मुलींना आपल्या मनासारखा, बरं का, आपल्या मनासारखा सर्व गुण संपन्न जर पती मिळावा अशी इच्छा असेल, तर त्यांनी या कात्यायनीची गौरी स्तुताची या मंत्राचा त्यांनी या नवरात्रामध्ये पाठ करावा. त्यांना आपल्या मनासारखा पती मिळतो. विशेषतः लग्न झालेल्या ज्या स्त्रिया असतील, मग त्यांच्यासाठी अखंड सौभाग्य असेल, आपल्या विवाहातील जे काही क्लेश बाधा जे काही येत असतील सारख्या, प्रेमभावाचा जर अभाव असेल, तर त्यांनी या गौरी स्तोत्राचा पाठ अवश्य करावा. या गौरी स्तोत्रामध्ये पूर्ण गौरीची स्तुती सांगितलेली आणि या कात्यायनीची उपासना मुळात ही वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी, वैवाहिक आयुष्य सुखात जाण्यासाठी म्हणून ही कात्यायनीची उपासना विशेष करून ही केली जाते. ही जी गौरी स्तुती आहे ही विशेषतः वैवाहिक सुखासाठी म्हणून ही केली जाते. आजकाल आपण पाहतो आता प्रेमासाठी म्हणून, प्रेमाचं जे प्रतीक आहे, कारण की जर संसार म्हटला, पती पत्नी म्हटले, तर प्रेम हे सगळ्यात खूप महत्वाचं असतं. आजकाल जे घटस्फोटाचं आपण प्रमाण पाहतोय की घटस्फोटाचं वाढतं प्रमाण, याचं कारण म्हणजे काय की मूळ प्रेमाचा अभाव. आणि प्रेमाचा अभाव असल्या कारणाने आजचे वाढत चाललेले घटस्फोटाचं प्रमाण. आता प्रेम म्हणजे सुद्धा कसं असावं की ते पूर्णपणे निस्वार्थी असणं फार गरजेचं असतं. वासनायुक्त प्रेम नको. आजच्या आपण कलियुगामध्ये पाहतोय एक वासनायुक्त प्रेम म्हणा, पण त्या प्रेमाला कोणी, प्रेम हे असं एक हे आहे की ते कोणी पण कोणावर करू शकतं. आईचं मुलावर प्रेम असू शकतं, भावाचं बहिणीवरचं प्रेम असू शकतंय, पती पत्नीतलं प्रेम असू शकतं. तुम्ही प्रेम कुणावरही करा. प्रेम ही अशी एक श्रीकृष्णाने दिलेली प्रेम म्हणजे ही आपल्याला सगळ्यात मोठी देणगी आहे. आणि मग आपल्या आजच्या या वैवाहिक धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतो प्रेमाचा अभाव वगैरे असेल, तर या स्तोत्राच्या पठनाने तुमच्यातील जो प्रेमभाव आहे तो खास करून जागृत केला जातो. आता एक मध्यंतरी एका वाचण्यामध्ये आलं होतं की प्रेम हे कसं, प्रेमामध्ये एक प्रकारची समर्पकता पाहिजे असते, प्रेमामध्ये त्याग असणं गरजेचं असतं, तर त्याला शुद्ध प्रेम असं म्हटलं जातं. एका हिंदी पुस्तक मध्ये वाचण्यामध्ये आलं होतं, तर त्याच्यामध्ये त्या लेखकाने अतिशय सुंदर अशी प्रेमाची व्याख्या केलेली होती. तर ती प्रेमाची व्याख्या त्यांनी हिंदीमध्ये करताना काय केली होती, जिसको किसी को दिल देने से मोहब्बत नहीं कहते, किसी के बगैर दिल ना लगे उसे मोहब्बत कहते हैं. अशी एवढी सुंदर प्रेमाची व्याख्या केलेली. म्हणून हा जो प्रेमभाव जागृत करण्यासाठी, तसेच घरात जर कोणी उपवर मुली असतील त्यांचा विवाह शीघ्रतम जर व्हायची तुमची इच्छा असेल, आपल्या मुलीचा विवाह सर्व गुण संपन्न असा तिला पती त्या ठिकाणी मिळावा, मनेपसित पती तिला मिळावा, तर ही उपासना जरूर करावी. मुलींनी ही उपासना केल्यास त्यांना मनेपसित पती हा प्राप्त होईल. तसेच विवाहित स्त्रियांसाठी, विशेषतः ही स्त्रियांनी केलेली उपासना लवकर फलद्रूप होती. म्हणून आपल्या वैवाहिक आयुष्याच्या सुखासाठी, प्रेमभाव जागृत करण्यासाठी जरूर त्यांनी ही कात्यायनीची उपासना करावी. आणि हे जे स्तोत्र आहे मी तुम्हाला स्क्रीनवर देतो, त्याच्यातली 4 जे अक्षर आहे, 4 मंत्र जे आहेत, ते सुद्धा तुम्हाला एक सुंदर भजन रूपी त्यांनी म्हटलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला ऐकवणार आहे. तर आपण सगळ्यांनी या नवरात्रामध्ये या स्तोत्राचा पाठ वगैरे करत जावा. आणि नंतर सुद्धा तुम्हाला जेव्हा वाटेल त्यावेळेस तुम्ही हा स्तोत्राचा पाठ जरूर करावा. तर आपण हे आता स्तोत्र ऐकूया. एकदम सुंदर स्तोत्र आहे. जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय गज बदन भडानन माता, जगत जननी कामिनी दुखी गाथा, नहीं तब आदि मध्य अवसाना, अमित प्रभाव वेद नहीं जाना, भव भव विभव पराभव कारिणी, विश्व विमोहनी स्वबस विहारिणी. आपण हे एवढं सुंदर स्तोत्र ऐकलं असेल. किती सुंदर स्तोत्र आहे. पहिल्या तुम्हाला 4 लाईन फक्त ऐकवल्या. पूर्ण स्तोत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत होतं. त्याप्रमाणे आपण सर्वांनी ते वाचावं
आणि देवीची कृपा प्राप्त करून घ्यावी. ज्यांना कोणालाही हे स्तोत्र वाचायला जमणार नाही, तसेच ज्यांना ज्या उपवर मुलींचे लग्नच होत नाहीये, त्यांना जर शीघ्र आपला विवाह व्हावा, मनासारखा पती मिळावा असे जर त्यांना वाटत असेल, तर त्यांनी मी तुम्हाला जो मंत्र सांगितला, कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरु ते नमहा, या मंत्राचा रोज एक माळ जप करावा. त्यांनी आपल्याला मनचित पती प्राप्त होईल. त्यानंतर या स्तोत्राचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात मोठं फल कुठलं असेल, तर यापेक्षाही आपण जो दुर्गा सप्तशती पाठ वाचण्याचं जे फल आपल्याला मिळतं, ते दुर्गा सप्तशती पाठाचं फळ हे केवळ या गौरी स्तोत्र वाचनाने आपल्याला मिळतं, असं तुलसीदासजी सांगायचे. म्हणून ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ जमत नाही वाचायला, त्यांनी या चौपाईचा या गौरी स्तोत्राचा पाठ केला तर त्यांना अवश्य दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ सुद्धा हे त्यांना मिळणार आहे. चला तर पुढच्या भागामध्ये पुढची देवी उपासना आपण बघणार आहोत. ओम श्री मात्रे नमः.